मी गेल्या मागच्या काही काळापासून या मीरा भाईंदर शहरामधलं जे भाजी मार्केट आहे त्या देखभाल दुरुस्तीच्या या संदर्भात काही कार्यादेश काढले होते। त्या कार्यादेशमध्ये मला अशी एक माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत सुद्धा कळाली आहे की मीरा भाईंदरमध्ये करोडो रुपये वार्षिक देखभालीसाठी हे महानगरपालिकेच्या कोणत्याही शासकीय इमारती किंवा शासकीय जागेसाठी करोडो रुपयाचं वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिला जातो। परंतु 2018 मध्ये हे भाजी मार्केट स्थापन झाल्यापासून या ठिकाणी एकदाही महानगरपालिकेच्या कोणत्याही ठेकेदारांनी या मार्केटची देखभाल दुरुस्ती केलेली नाही। माझ्यासोबत इथल्या मार्केटमधले सर्व भाजी विक्रेते, त्यांचे असोसिएशनचे अध्यक्ष सर्वजण आपल्या इथे उपस्थित आहेत। तर तुम्ही यांना सुद्धा प्रत्यक्षात विचारू शकता की 8 वर्षामध्ये तुम्ही जे त्यांना प्रतिदिन 80 रुपये प्रमाणे मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 80 रुपये प्रतिदिन एका भाजी विक्रेत्यांकडून हे महानगरपालिका वसूल करत होती, त्यामध्ये एकदाही यांनी कुठल्याही प्रकारची यांना सुविधा दिली नाही, कुठल्याही प्रकारचं यांना मेंटेनन्स दिलं नाही। परंतु आता एक आश्चर्यकारक अशी गोष्ट आली की मीरा भाईंदर शहरामध्ये नव्याने जे महानगरपालिकेमध्ये सरकार आलेले आहे, महानगरपालिकेमध्ये ज्याची सत्ता स्थापन झालेली आहे, यांच्यामधून असे अनेक फरमान काढले जात आहेत। सरळ कोणतेही ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर केले जात आहेत, परंतु सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांचा प्रश्न हा तो डावलून लावतायत। कारण या ठिकाणी 5 वर्षासाठी एक पेस्ट कंट्रोल नावाची जी कंपनी आहे कलकत्त्याची, तिला 5 वर्षासाठी डिसेंबर 2025 मध्ये ज्यावेळेस प्रशासकीय राजवट होती, प्रशासनाच्या काळामध्ये आयुक्तांनी 5 वर्षासाठी हा ठेका मंजूर केलेला आहे। 11/12/2025 रोजी याचा एक करारनामा झालेला आहे। त्या करारनाम्यामध्ये अशा धक्कादायक माहिती आहे की प्रतिदिन एका व्यक्तीला म्हणजे एका भाजी विक्रेत्याला 230 रुपये प्रतिदिन म्हणजे जवळपास 6,500 ते 7,000 रुपये प्रति महिना एका भाजी विक्रेत्याला ही मोबदला द्यावा लागणार त्याचा महानगरपालिकेला वसुलीसाठी। तर आमचा प्रश्न एकच आहे की तुम्हाला महानगरपालिकेचा महसूल वाढवायचा की ठेकेदाराचा महसूल वाढवायचा। जर महानगरपालिकेचा महसूल जर तुम्हाला खरंच वाढवायचा असेल तर 118 रुपये, 100 रुपये आणि 118 रुपये करारनाम्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टरला करारनामा दिलेला आहे त्या करारनाम्यामध्ये 118 रुपये प्रतिदिन एका स्टॉलचे महानगरपालिकेला जमा करायचे आणि प्रति स्टॉल 112 रुपये हा कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवणार आहे। तर कॉन्ट्रॅक्टरच्या घशात 112 रुपये एका स्टॉलचे का, हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे। या सुद्धा कम्युनिटीची एक मागणी आहे, हे जे भाजी विक्रेते आहे त्यांचा भाजी विक्रेत्यांचं एक संघटन आहे, यांची सुद्धा एक मागणी आहे की महानगरपालिकेचा जर महसूल वाढवायचा असेल तर आम्ही ठेकेदाराच्या थ्रू महानगरपालिकेला महसूल जमा करण्याची संधी का देऊ। ज्या प्रकारे आपल्या सर्वसामान्य जे मीरा भाईंदर शहरामधले नागरिक आहेत त्यांच्याकडून जशी कर स्वरूपामधून वसुली केली जाते ती डायरेक्ट महानगरपालिकेचे अधिकारी वसूल करतात, त्याच पद्धतीने या सुद्धा मार्केटची जी वसुली आहे ती भाजी विक्रेत्यांकडून डायरेक्ट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने केली पाहिजे। अक्षयांनी एकत्र येऊन एक ठराव पास करावा, हा ठराव रद्द करावा। सर्वात पहिली जो अग्रीमेंट जो कार्यादेश झालेला आहे त्याच्यावरती तो कार्यादेश रद्द करण्याची प्रोसेस करावी व नव्याने प्रशासकीय ठराव मंजूर करावा। त्यामध्ये महानगरपालिकेने जे 80 रुपये जर प्रतिदिन होते ते 150 रुपयेपर्यंत करावे, यासाठी यांचीही सहमती आहे, यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाहीये। जर महानगरपालिकेची जर महसूल खरंच वाढत असेल, यांना जर सुविधा देखभाल दुरुस्तीच्या नावाने मिळत असेल तर आपण तो निर्णय घेतला पाहिजे। 150 रुपये प्रतिदिन जरी घेतले आणि त्यांना जर तुम्ही बेसिक सुविधा या शौचालय असतील, सीसीटीव्ही असतील, सुरक्षा यंत्रणा असतील, साफसफाई असतील, या संदर्भाची जर त्यांच्या थ्रू जर सुविधा मिळाली महानगरपालिकेकडून तर यांचंही भलं होईल। अचानक हे भाजी मार्केट असं बंद करून यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे। जर उद्या भविष्यामध्ये हे मार्केट जर बंद ठेवले आणि याच मार्केटमधल्या 350 स्टॉल धारकांनी रस्त्यावर जर गाडी लावली त्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील, या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। तर भाजी विक्रेत्यांचाच प्रश्न नाही तर यांना जर उद्या तुम्ही वेळीच धरलं तर भाज्यांचे रेट सुद्धा वाढतील, सर्वसामान्य घरामध्ये सुद्धा महागाईची याच्यामध्ये झळ लागेल, सर्वांना त्याची अडचण येईल। त्यामुळे प्रशासनाने आपण मेजॉरिटीच्या इथे सत्तेमध्ये आहात, भाजपचं सरकार जे आहे मेजॉरिटीमध्ये, यांनी प्रशासनाने जो ठराव पास केला प्रशासकीय राजवटमध्ये तो रद्द करून यांना सोबत घेऊन, यांना विचारात घेऊन, यांच्यासोबत एक बैठक लावून जो निर्णय होतो यांच्या हिताचा, महानगरपालिकेच्या हिताचा, ना की ठेकेदाराच्या हिताचा। तर माझी व्हिडिओच्या माध्यमातून एक नम्र विनंती राहील की आपण या व्हिडिओची तात्काळ दखल घेण्यात यावी व प्रशासनाने या भाजी विक्रेत्यांचं, सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं ऐकावं व याच्यावरती चांगला कुठला तरी ठोस प्रशासकीय चांगला जे जनतेच्या हितासाठी व महानगरपालिकेच्या हितासाठी व भाजी विक्रेत्यांच्या हितासाठी राहील, ना की ठेकेदाराच्या हितासाठी राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।